नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। इयत्ता 12वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला। तर अनेक 10वीचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत, तर यांचा निकाल कधी लागणार याचीच उत्कंठा सर्व विद्यार्थ्यांना लागलेली आहे। साधारणतः मागील वर्षाच्या तुलनेमध्ये इयत्ता 12वीचा निकाल साधारणतः मागील वर्षी 5 मेला लागला होता, तर 2 दिवस अगोदर म्हणजेच लक्षात घ्या की 2 तारखेला हा निकाल आहे तो लागलेला आहे। आता 12वीचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे। 10वीचा निकाल कधी लागणार याचीच उत्कंठा सर्व विद्यार्थ्यांना लागलेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आपण जर पाहायला गेलो तर इयत्ता 10वीचा निकाल मागील वर्षी 13 तारखेला म्हणजे 13 मेला प्रसिद्ध झाला होता। त्यामुळे या वर्षी देखील हा निकाल आहे तो 13 तारखेच्या अगोदरच प्रसिद्ध होण्याची बाब समोर येत आहे। ज्यावेळी निकाल प्रसिद्ध होईल फक्त एकच दिवस अगोदर विद्यार्थ्यांना तशी नोटीस महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर यांच्या मार्फत दिली जाणार आहे। त्यामुळे हा निकाल 13 तारखेच्या पूर्वीच म्हणजे 10 तारखेच्या आसपास 10 ते 11 तारखेच्या आसपास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच्या आधी देखील हा निकाल लागू शकतो। या संदर्भात आपण सांगतच आहोत की ज्यावेळी निकाल प्रसिद्ध होईल त्याच्या एक दिवस अगोदर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे अधिकृत पोर्टल आहे तर या ठिकाणी ही घोषणा केली जाणार आहे। या संदर्भातलं परिपत्रक येताच आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती देणार आहोत। आणि याचबरोबर इयत्ता 10वी मध्ये जे विद्यार्थी यावर्षी आहेत त्यांच्यासाठी 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भात देखील आपण माहिती देतच आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऑनलाईन फॉर्म भरलेले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी जोपर्यंत 10वीचा निकाल लागत नाही आहे तोपर्यंत हे फॉर्म तुम्हाला नोंदणी करता येणार आहे। त्यामुळे त्याचा पहिला पार्ट आहे तो विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायचा आहे, जेणेकरून निकाल लागल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पार्टसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तसेच 10वी पात्र विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या, 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मोफत टॅब योजना असेल, त्याचबरोबर बार्टी संस्थेअंतर्गत राबवली जाणारी जेई नीट प्रशिक्षण योजना असेल, त्यानंतर विद्याधन स्कॉलरशिप यासारखी योजना 10 ते 75 हजारापर्यंत स्कॉलरशिप मिळवून देणारी योजना, तर अशासारख्या अनेक इयत्ता 10वी पासवरती योजना राबवल्या जातात। यांची देखील आपण प्रॉपर माहिती देतच आहोत। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। निकालासंदर्भात घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात विद्यार्थ्यांसंदर्भात सर्व माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।